नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 13 नोव्हेंबर 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांचे दर काय पाहायला मिळतात हे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। तर चला तर पाहू की आज कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये तेजी पाहायला मिळते। त्याची क्वालिटी पाहू शकता तर हलक्या क्वालिटीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 5 ते 7 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर 4 मुळ्यांचा बंचसाठी साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत बंचसाठी दर पाहायला मिळते। टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहायला मिळतात। गाजरची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून गाजरचे दर पाहायला मिळतात। पापडाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पापडासाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून पापडाचे दर पाहायला मिळतात। वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात। बीन्सची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून बीन्सचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये बरेच दिवसापासून घसरण झालेली पाहायला मिळते। चवळीच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या चवळीच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून चवळीच्या शेंगाचे दर पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। मार्केटमध्ये आवक कमी आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। शेवग्या शेंगाची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्या शेंगासाठी 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून शेवग्या शेंगाचे दर पाहायला मिळतात। आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये तेजी शेवग्या शेंगासाठी पाहायला मिळते। शिमला मिरचीची आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणात शिमला मिरचीची आवक आज झालेली पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर शिमला मिरचीसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 15 रुपयापासून शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण आज शिमला मिरचीसाठी पाहायला मिळते। काकडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून काकडीचे दर पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 14 ते 15 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून हिरव्या काकडीसाठी देखील दर पाहायला मिळतात। तर हिरवी चायना काकडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये हिरव्या चायना काकडीसाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून हिरवी चायना काकडीचे दर पाहायला मिळतात। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आज 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर पांढरी चायना काकडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून पांढऱ्या चायना काकडीसाठी दर पाहायला मिळतात। पावट्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून पावट्याचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, क्वालिटीनुसार दर जे आहे ते थोडेफार कमी पाहायला मिळतात। वाटाण्याची आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती वाटाण्याची आवक पाहायला मिळते। तर त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, आवक आपल्याला दिवसेंदिवस वाढताना
पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये घटाण्यासाठी होताना पाहायला मिळते. कोबीची क्वालिटी बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कोबीसाठी दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर कोबीसाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पुणेरी गवारसाठी 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पुणेरी गवारसाठी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून पुणेरी गवारचे दर पाहायला मिळतात. गोसावळीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. गोसावळीसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात. वांग्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून वांग्याचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कारल्यासाठी दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून कारल्याचे दर पाहायला मिळतात. पांढऱ्या कारल्याची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कारल्यासाठी 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून कारल्याचे दर पाहायला मिळतात. तर पांढऱ्या कारल्यासाठी मागणी भरपूर आहे. त्याचबरोबर आवक कमी पाहायला मिळते. राजमाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. राजमासाठी साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून राजमाचे दर पाहायला मिळते. डांगरची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये. डांगरची आवक पाहायला मिळते. तर साईज पाहू शकता लहान साईजमध्ये आपल्याला डांगर पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर डांगरसाठी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात. मार्केटमध्ये आवक डांगरची कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये बरेच दिवसापासून तेजी डांगरसाठी पाहायला मिळते. दुधी भोपळ्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. दुधी भोपळ्यासाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. तर आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती तेजी दुधी भोपळ्यासाठी झालेली पाहायला मिळते. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. फ्लावरसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापासून फ्लावरचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार बरेच दिवसापासून फ्लावरचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. हिरव्या मिरचीसाठी साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला घसरण बरेच दिवसापासून पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात. तर आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते. जळगावची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. जळगावसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून जळगावचे दर पाहायला मिळतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील काळ्या भारताच्या वांग्यासाठी दर पाहायला मिळतात. आल्याची क्वालिटी बघू शकता तर कवळ्या आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते हलक्या आल्यासाठी साधारणतः 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात. आवक आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दर देखील आपल्याला दिवसेंदिवस चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी आल्यासाठी दर पाहायला मिळतात. पालकची आवक पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये. पालकसाठी साधारणतः 4 ते 5 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पालकसाठी पाहायला मिळते. कोथिंबीरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कोथिंबीरसाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दर जे ते कमी होताना पाहायला मिळतात. मेथीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. मेथीसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात. तर आवक भरपूर आहे. त्याचबरोबर मेथीचे दर जे आहे ते टिकून असलेले पाहायला मिळतात.
शेपूची क्वालिटी बघू शकता. आली तर क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः 5 ते 6 रुपयापासून दर पाहायला मिळते. चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर शेपूसाठी पाहायला मिळते.